जस्ट एक वेडिंग साठी गेलेलो, पण तिथं मिलियन्स मध्ये फॉलोअर्स असणारी कॉन्टेंट क्रिएटर भेटेल वाटलं नव्हतं, म्हणून व्लॉग एंड पर्यंत बघा. तर जय भीम, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉग मध्ये. तर मस्तपैकी आम्हाला वेडिंग अटेंड करायची होती उल्हासनगरला. तर विठ्ठलवाडीवरून आम्ही निघालो. पप्पा सुरेश दादा बाईकवर होते ना आम्ही होतो स्कूटीवर. तर उल्हासनगरला वेडिंग हॉल मध्ये लोकेशन वरती पोहोचलो आम्ही. तर डेकोरेशन वगैरे एकदम खतरनाक होतं मित्रांनो. तर वरती आलो, 2 माळे चढून वरती हॉल होता लग्नाचा. तर हॉल मध्ये पण डेकोरेशन वगैरे एक नंबर होती मित्रांनो. काय सांगू तुम्हाला, एकदम भारी वाटलं इथे येऊन. एसी वगैरे थंड थंड गार वाटलं, एकदम भारी वाटलं डेकोरेशन वगैरे. तर मस्त लग्न वगैरे झालं. तर विकी दादा बघा पहिलेच लाईनला लागला आम्हाला सोडून जेवणासाठी. दीदी पण लागली, पण दीदीला कामाला जायचं होतं म्हणून दीदी लाईनला लागलेली. पण विकी दादाचं काय काम नव्हतं तरी आम्हाला सोडून लाईनला लागलेला. हे बघा एकटा एकटा खात होता, जेवणाच्या पहिलेच रायता खात होता बघा मित्रांनो. मग काय आर्यन आणि मी पहिलेच ताबा मारला बाई आईस्क्रीम वरती. मग काय मित्रांनो, मस्त विकी दादा आम्ही बसलो जेवण करायला. खालीच बसलो कारण की वरती सगळे बसलेले, सीट नव्हत्या म्हणून आम्ही खालीच बसलो मित्रांनो. तर जेवण तर एक नंबर होतं. मग काय नवरी आणि नवरदेव निघाले स्टेज वरती जेवण करण्यासाठी. मग काय मित्रांनो, मस्त आम्ही आईस्क्रीम खाल्ली. सगळ्यांनी 6-7 वेळा तरी आईस्क्रीम खाल्ली असेल. 6-7 नाही कमी, पण मी 6-7 वेळा आईस्क्रीम खाल्ली मित्रांनो. मी, आर्यन, कार्तिकने मित्रांनो मस्तपैकी. मग काय तिथे अनएक्सपेक्टेडली भेटली इंस्टाग्रामची पॉप्युलर कंटेंट क्रिएटर सायबा. 2.4 मिलियन फॉलोअर्स, स्ट्रॉंग रील गेम आणि स्टायलिश कंटेंट साठी ती खूप फेमस आहे. वेडिंग मध्ये सुद्धा सिंपल आणि काम होती. खूप छान एक्सपिरियन्स होता. तर दीदी सोबत मस्त फोटो आणि व्हिडिओ काढला. आर्यनने सुद्धा काढला, कार्तिकने पण काढला. हा व्लॉग इथेच एंड करू. आवडला असेल तर नक्की लाईक, फॉलो, कमेंट करा आणि असेच व्लॉग बघण्यासाठी युट्यूबला सबस्क्राईब सुद्धा करा. बाय.